कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. समुद्र किनाऱ्यावरील त्या बीच हाऊसवर पोहोचता पोहोचता पहाट उजाडत आली होती. रायशा कुलकर्णीच्या मनात या घराशी निगडीत असंख्य आठवणी दाटून आल्या. तिचे वडील आशिष कुलकर्णी यांच्यासोबत घालवलेले अनेक सुंदर क्षण, आणि हेच ते घर जिथे तिचं लग्नही झालं होतं. म्हणूनच या घराकडे पाहताना तिच्या मनात भावनांचं एक विचित्र गुंतागुंतीचं वादळ उठलं. कारमधून उतरताच अमानने तिचा हात धरला आणि घराच्या मागच्या बाजूस असलेल्या समुद्राकडे तिला ओढू लागला. लाटांचा आवाज इथंच पासून स्पष्ट ऐकू येत होता. रायशाने चकित होत विचारले, अरे कुठे ओढून नेत आहेस मला? अमान हसत म्हणाला, समुद्रात फेकायला. त्याचा हा विनोद ऐकून तिने डोळे फिरवले. गंभीर शांत स्वभावी अमान, तिचा अखरू, कधीपासून विनोद करू लागला होता हे तिलाच कळलं नाही. दोघेही समुद्रासमोर पोहोचले. अचानक अमानने तिचा हात खेचत तिला वाळूवर बसवले आणि रायशाला जाणवलं की तो आधीच वाळूवर बसला होता. अमान शांतपणे म्हणाला, काही मिनिटात सूर्य पूर्णपणे उगवेल. चल आपण हा सूर्योदय एन्जॉय करूया. दोघेही त्या सुंदर दृश्यात हरवून गेले. लाटांचा सुकून देणारा आवाज, आकाशात पसरत जाणारा सोनेरी प्रकाश, त्या क्षणी जग जणू थांबून गेले होते. तेव्हा अमानने तिला हात हलकेच आपल्या हातात घेतला. रायशा, तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत. मला माहिती आहे. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईन, सगळं सांगेन. पण त्याआधी एक गोष्ट सांगू इच्छितो. रायशाने त्याच्याकडे पाहिले. तो आधीपासूनच तिला पाहत होता. ती शांतच राहिली आणि तो पुढे म्हणाला, या ठिकाणी आपण लग्न केलं होतं. हो, ते लग्न करण्याची पद्धत चुकीची होती, खोटं होतं. पण ते लग्न स्वतः खोटं नव्हतं. माझं तुझ्यावरचं प्रेम, माझी काळजी, ती काहीच खोटं नव्हतं. आज हा सूर्य जसा नवा दिवस घेऊन उगवत आहे, तसा आपणही पुन्हा नव्याने सुरुवात करूया. याच ठिकाणी प्रेम आणि सत्यावर आधारलेलं नवीन लग्न. मी वचन देतो, यानंतर आपल्यामध्ये एकही खोटे येणार नाही. त्याच्या डोळ्यात आशेची चमक होती. रायशाने शब्द न बोलता आपला चेहरा त्याच्याजवळ नेला आणि त्याला चुंबन दिलं. क्षणभरातच अमाननेही प्रतिसाद दिला. तिच्या मनात अजूनही शंका होत्या, उत्तरांचा भीतीदायक गुंता होता. पण तरीही तिला हे निश्चित माहीत होतं की अमानचं तिच्यावरचं प्रेम खरं होतं. त्यात कुठलीही फसवणूक नव्हती, फक्त सत्य. चुंबन तुटल्यानंतर रायशा त्याच्या खांद्यावर डोकं टेकून बसली. अमानने तिच्या डोक्यावर हलके चुंबन घेतलं आणि एका हाताने तिला आपल्या जवळ ओढलं. दोघेही त्या क्षणी समुद्राच्या लाटा, सूर्योदयाचा सोनेरी प्रकाश आणि एकमेकांच्या उभे धरवून बसले, नव्या सुरुवातीचं स्वागत करत. दुपारचे जेवण झाल्यावर रायशा कुलकर्णी आणि अमान दोघेही बीच हाऊसच्या बाल्कनीत बसून समुद्राच्या वाऱ्याचा आनंद घेत होते. काही क्षणांच्या शांततेनंतर रायशा हळू आवाजात म्हणाली, सो? अमानने भुवया उंचावत विचारलं. सो? ती थोडी सावरत म्हणाली, तू म्हणालास ना की जेवण झाल्यावर आपल्या लग्नामागचं कारण सांगशील, आणि आई शालिनी कुलकर्णी माझ्याशी का खोटं बोलली तेही. अमानने फक्त असं म्हणून उठून जाण्यास खोलीत सुरुवात केली. रायशा दचकल्यासारखी त्याच्या मागून उठली. अरे कुठे चाललास? तू मला वचन दिलं होतं. ती त्याच्या मागून खोलीत आली. अमानने थोडं उसासून म्हणाला, बहुतेक तुझा विश्वास मिळवण्यासाठी अजून मेहनत करावी लागेल. रायशा लगेच म्हणाली, मी कधी म्हटलं की मला तुझ्यावर विश्वास नाही? अमान शांतपणे हसत म्हणाला, खरंच? मग माझ्या मागे आत का आलीस? तुला वाटलं ना की मी काही सांगणार नाही किंवा पडून चाललोय? रायशा अडखडली. नाही, मी तिच्यापासून नीट वाक्यही बाहेर पडलं नाही. तिला स्वतःलाच जाणवलं की ती खरंच तसा विचार करत होती आणि तिला थोडं अपराधी वाटलं. अमानने चिडवत विचारलं, काय? जिभेला काटा बसला का? ती चिडून म्हणाली, नाही. मग तू आत का आलास? अमानने हातातल्या फाईल्स दाखवत उत्तर दिलं, या घ्यायला. रायशा कुतूहलाने पुढे सरकली. यात काय आहे? अमान म्हणाला, चल खोलीत बसून बोलूया. खूप वेळ बाल्कनीत बसलीस तर तुला थंडी वाजेल. रायशाने मान डोलावली. हां ठीक आहे. दोघेही पलंगावर एकमेकांसमोर बसले. रायशा पुन्हा म्हणाली, आता सांग. अमानने शांतपणे तिच्या हातात एक फाईल दिली. हे आधी वाच. रायशाने फाईल उघडली आणि पानं वाचायला सुरुवात केली. प्रत्येक पानानंतर तिचे डोळे मोठे होत गेले. तिचा चेहरा आश्चर्याने भरला. शेवटी तिने धक्का बसल्यासारखी नजर अमानकडे वळवली. अरे वा, मला माहीतच नव्हतं. ओ माय गॉड, मी एवढी श्रीमंत आहे. मला कल्पनाही नव्हती की बाबा आशिष कुलकर्णी यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी होती. अमान शांत राहून म्हणाला, सगळीच तुझ्या वडिलांची नव्हती.
तुझे काका विशाल जोशी यांचीही काही मालमत्ता यात आहे. रायशा थोडी गोंधळली आणि म्हणाली, हं, पण तू मला हे सगळं का दाखवत आहेस? की तू माझ्याशी या प्रॉपर्टीसाठी लग्न केलंस? ती दचकून तोंडावर हात ठेवत म्हणाली, ओ माझ्या देवा, मला वाटलं तू त्या लोभी बिझनेसमॅन सारखा नाहीस, पण तूही तसाच निघालास का? फक्त नफा बघून लग्न करणारा? या शब्दांवर अमानने तिला एकटक पाहिलं. ती त्याची पत्नी नसती आणि तिच्यावर त्याचं इतकं प्रेम नसतं तर कदाचित तिच्या अशा बोलण्यावर तो संतापला असता. पण तो शांत राहून तिला पाहत राहिला. रायशा निरागसपणे विचारते, असं का बघतोयस माझ्याकडे? अमानने गंभीरपणे चेहरा वळवला आणि फक्त म्हणाला, काही नाही. अमानने रायशाच्या हातात अजून एक फाईल दिली. ती नाराजीने म्हणाली, पुन्हा एक फाईल? यात काय आहे? अमान कोरड्या आवाजात म्हणाला, स्वतःच बघ आणि परत मला जज कर. तो असा वागत असल्याने रायशा भुवया वाकवत म्हणाली, कशाला एवढं चिडतोयस? असं बोलताच तिने फाईल उघडून वाचायला सुरुवात केली. काही पानं उलटताच तिचा चेहरा गोंधळून मग दुखावून गेला. ती हळू आवाजात बोलली, म्हणजे मी बरोबरच होते. तू खरंच माझ्याशी या मालमत्तेसाठीच लग्न केलंस. अमानने उसासा टाकला. मी आत्तापर्यंत तोंड उघडलं आहे का? मी काही सुरू केलं नाही आणि तू तर आधीच निष्कर्ष काढलास. रायशा चिडून म्हणाली, हो नाही बोललास, पण या दोन्ही फाईल्स तूच दिल्यास आणि या दुसऱ्या फाईलमध्ये तर स्पष्ट लिहिलं आहे मला 25 वर्षाच्या आत लग्न करावं लागेल, नाहीतर माझे मोठे काका विशाल जोशी यांच्याकडून मिळालेली मालमत्ता आणि बाबांकडून आशिष कुलकर्णी यांच्याकडून मिळालेल्या मालमत्तेचा अर्धा हिस्सा ट्रस्टमध्ये जाईल. मी माझे हक्कही मागू शकणार नाही आणि इथे तर हेही लिहिलं आहे की लग्नानंतर मूल होईपर्यंत माझा नवरा बाबांची मालमत्ता सांभाळण्याचा समान हक्कदार असेल. हे सगळं वाचून तुला काय अर्थ काढू नये? तुला विचारावं लागेल का? हे अगदी क्रिस्टल क्लिअर आहे. ती थोडी शांत झाली आणि म्हणाली, पण मला अजिबात कल्पना नव्हती की माझ्या फॅमिलीकडे एवढी प्रॉपर्टी आहे. बाबांकडे खूप होतं हे माहिती होतं, पण इतकं? अमान हळू आवाजात म्हणाला, ते कसं मिळवलं, कुठून आलं, या गोष्टीत नको जाऊ. हो, तुझा नवरा म्हणून मला हक्क मिळाले असते, पण तुझ्या आईला, शालिनी कुलकर्णी, याबद्दल काहीच माहिती नव्हती. तिला या सर्व मालमत्तेबद्दल फक्त काही महिन्यांपूर्वीच कळालं, जेव्हा ती आजारी पडायला सुरुवात झाली आणि तिलाच कळालं की तुझ्या मोठ्या मामांना, राकेश जोशी यांना तुझ्या लग्नाची घाई होती, पण कोणाची लावायची ही तिला माहिती नव्हतं. रायशा म्हणाली, अच्छा, म्हणजे हे डॉक्युमेंट्स पाहून मोठे मामा लग्नाविषयी विचार करत होते. मग यात प्रॉब्लेम काय? अमानने भुवया वाकवल्या. तुला असं म्हणताना ऐकून वाटतंय की तुला माझ्याशी लग्न करायला आनंद नव्हता. कुणा दुसऱ्याशी केलं असतं तर जास्त खुश दिसली असतीस. रायशा दचकल्यासारखी म्हणाली, नाही रे, असं काही नाही. मला तुझ्याशीच लग्न करायला आनंद आहे. तू सर्वात उत्तम नवरा आहेस. मी फक्त म्हणते आहे, एवढ्याशा कारणासाठी आईने इतका ड्रामा करण्याची गरज नव्हती. अमान शांतपणे म्हणाला, हो, ते बरोबर आहे. फक्त मालमत्तेचा प्रश्न असता तर तुझी आई थेट तुझ्या मोठ्या मामांशी बोलली असती. एवढा मोठा तमाशा करण्याची गरज नव्हती. पण त्यापेक्षा काहीतरी अधिक गंभीर गोष्ट तिला कळाली होती. रायशा त्रासून म्हणाली, अरे देवा, पुन्हा काहीतरी? एका वेळी तिला किती गोष्टींचं कळालं होतं? अमान खोल आवाजात म्हणाला, घटना स्पष्ट आहे, पण गुन्हेगार कोण हे ठामपणे सांगता येत नाही. ठोस पुरावा नाही, फक्त शंका आहेत, आणि म्हणूनच आम्हाला हा सगळा ड्रामा करावा लागला. रायशा घाईघाईने म्हणाली, अमान, गोल गोल फिरवू नकोस, सरळ सांग. अमानचा आवाज गंभीर झाला. तो म्हणाला, रायशा, तुझ्या वडिलांचा, आशिष कुलकर्णी यांचा मृत्यू अपघात नव्हता. तो एका नियोजित खुनाचा भाग होता. रायशा खिडकीतून बाहेर पाहत उभी होती. अमान तिच्या मागून येऊन तिला हलकेच मिठीत घेतो आणि आपली हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवतो. अमान तिला हळूच विचारतो, अजूनही तेच विचार करतेस का? रायशाच्या मनात मात्र संभ्रम भरलेला असतो. ती विचारते, अमान, खरंच शक्य आहे का की तुम्ही लोकांनी काहीतरी चुकून समजलंय? अमान तिला स्वतःकडे वळवतो, दोन्ही खांद्यांवर हात ठेवतो. काश चूक झाली असती, पण नाही रायशा, चुकण्याची शक्यता खूपच कमी आहे. रायशा चकित होऊन विचारते, तुला एवढं खात्रीने कसं माहीत? अमान शांतपणे उत्तर देतो, मी स्वतः सगळी माहिती पुन्हा तपासली आहे. रायशाच्या मनात अजूनही अनेक प्रश्न असतात. पण ऑफिसमध्ये किती लोक होते? कुणीही हे करू शकत होतं. अमान लगेच स्पष्ट करतो, हो, लोक होते म्हणा, पण त्या बँक खात्याला ॲक्सेस सगळ्यांकडे नव्हता. रायशा पुढचा मोठा प्रश्न विचारते, मग पूजा मावशीला सगळं इतकं नीट कसं माहीत? प्रत्येक प्लॅनबद्दल? अमान सौम्य आवाजात सांगतो, कारण शालिनी कुलकर्णी माईंनी
त्यांना सगळं सांगितलंय. त्या पूजा मामी त्या तिघांमध्ये एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना संपूर्ण माहिती आहे. आजोबा राजेंद्र जोशी आणि कृतिकाला फक्त काही भाग माहीत आहे. हे ऐकून रायशा बेचैन होते. आईने तिला सगळं का सांगितलं? आणि जर विशाल जोशी मामा किंवा राकेश जोशी मामा दोषी निघालेत तर? अमान खोल श्वास घेतो. शालिनी कुलकर्णी यांना कॅन्सर नाही, पण त्यांची तब्येत चांगली नाही. त्या कायम तुझ्याबद्दल चिंतेत असतात, म्हणून त्यांनी पूजा मावशीवर विश्वास ठेवतात. काही झालं तरी ती तुला मुलीसारखं सांभाळू शकते, म्हणून सगळी माहिती तिलाच दिली. रायशा थरथरत्या आवाजात विचारते, म्हणजे राकेश जोशी मामांना काहीच माहीत नाही? अमान तिला आश्वत करत म्हणतो, नाही, त्यांच्यावर संशय फारसा नाही, पण खात्रीही नाही. आणि पूजा मावशी कधीही त्यांना काही सांगणार नाही हे नक्की. रायशा अजूनही गोंधळलेलीच होती. तिच्या डोळ्यात असंख्य प्रश्न दाटलेले होते. मला अजूनही काही समजत नाही अमान. हे कोण करू शकतं आणि का? फ्लॅशबॅक सुरू. अमान गंभीर आवाजात म्हणाला, तुझ्या वडिलांचा आशिष कुलकर्णी यांचा मृत्यू अपघात नव्हता रायशा. तो नियोजित खून होता. रायशा दचकल्यासारखी मागे सरकली. काय? अमान तू काय बोलतोयस? कोणी केलं हे? मला नाव सांग, मी त्याला सोडणार नाही. फक्त सांग. अमान शांतपणे म्हणाला, आम्ही अजून आरोपी नक्की कोण हे शोधू शकलो नाही. रायशा संतापली, म्हणजे तुला अपराधी माहीत नाही आणि तरीही तू म्हणतोयस की तो खून होता? अमान स्पष्ट करत म्हणाला, कारण दोन्ही ट्रक ड्रायव्हरांनी कबूल केलंय की त्यांना अपघात घडवायला पैसे दिले गेले होते. पण विचित्र बाब अशी की ते एकमेकांना ओळखतही नव्हते. आणि या घटनेला 12 वर्षे झाली. पुरावे मिळणं कठीण आहे. तरीही आम्ही शोधत आहोत. रायशा अधिकच गोंधळली. थांब, याचा अर्थ काय? ते दोघे एकमेकांना ओळखत नव्हते? मग ज्याने पैसे दिले त्याचं नाव विचारलं नाही का? आणि हे सगळं समजून घेणं, आईनं लग्नाबद्दल आणि तिच्या आचाराबद्दल का खोटं बोललं हा मुद्दा याच्याशी कसा जोडला जातो? अमान शांतपणे तिला समजावत राहिला. कोणाच्याही हातून ड्रायव्हरांना प्रत्यक्ष पैसे दिले गेले नाहीत. एकाला थेट एका ऑफिशियल बँक अकाउंटमधून पैसे मिळाले आणि तो अकाउंट तुझ्या दोन्ही मामा विशाल जोशी आणि राकेश जोशी यांच्या कंपनीचं अधिकृत खातं होतं, त्यांचं होतं. आणि दुसऱ्या ड्रायव्हरला पैसे अप्रत्यक्षपणे मिळाले, म्हणजे त्या अधिकृत खात्यातून एका व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आणि त्या व्यक्तीने ड्रायव्हराला पैसे दिले. पण गंमत म्हणजे तो अकाउंट होल्डर त्याच वर्षी मेला. रायशा चकित होऊन फक्त एवढंच म्हणाली, काय? अमानने मान हलवत सांगितलं, हो. आणि त्याच वेळी त्या कंपनीचं अधिकृत खाते फक्त 5 जणांनीच वापरू शकत होतं. राजेंद्र जोशी, विशाल जोशी, राकेश जोशी, शालिनी कुलकर्णी आणि आजी. तुझी आई या सगळ्यात गुंतलेली नव्हती आणि तुझ्या आईला सगळ्यात पहिले आजीने सांगितलं होतं. म्हणजे संशयात 3 जण येतात, दोन्ही मामा आणि आजोबा. रायशा निशब्द झाली. पण काय म्हणाली होती आजी आईला? अमान शांत आवाजात म्हणाला, तो सूड घेतोय. त्याने आशिषचा खून केला. रायशाला वाचव. ते करतील. हे तिचे शेवटचे शब्द होते. पण ती वाक्य पूर्ण करायच्या आधीच तिचं निधन झालं. आणि आम्ही तपास सुरूही करत नाही. तोच शालिनी कुलकर्णी माईंना मोठ्या मामांचं विशाल जोशी तुला जबरदस्ती लग्न लावण्याचा प्लॅन कळला. त्यामुळे प्रथम त्यांच्या खेळावर लक्ष द्यावं लागलं. गेल्या वर्षभरात आम्ही एवढंच शोधू शकलो. अजून तपास सुरू आहे. रायशाचा आवाज कापत होता. म्हणजे माझे आजोबा आणि माझे दोन्ही मामा यांच्यातला कोणी माझ्या वडिलांचा खून केला? अमानचं उत्तर तिला हादरवणारं होतं. हो, कदाचित दोघांनी मिळून. रायशा मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली. अमान पुढे म्हणाला, 2 वेगळ्या हिटमनना पैसे देण्यात आले. जर एकच व्यक्ती जबाबदार असती तर दोघांना एकाच पद्धतीने पैसे मिळाले असते. 2 वेगवेगळ्या मार्गाने पेमेंट म्हणजे 2 व्यक्ती. रायशा स्वतःशीच पुटपुटली. 2 व्यक्ती? का? फक्त मालमत्तेसाठी? त्यांनी माझे बाबा माझ्यापासून हिरावून घेतले. अमानने तिच्याकडे पाहत ठामपणे सांगितलं. नाही रायशा, फक्त प्रॉपर्टीमुळे नाही. त्यामागे काहीतरी मोठं कारण आहे. फ्लॅशबॅक समाप्त. रायशा कुलकर्णी हळू आवाजात म्हणाली, काय? अमान शांत पण गंभीर स्वरात म्हणाला, आपण अजून शोधून काढू शकलो नाही. पण तुझ्या बाबांच्या मृत्यूमागे फक्त मालमत्तेचा प्रश्न नव्हता. अजून काहीतरी आहे. अजून तपास सुरू आहे. फ्लॅशबॅक संपला. अमान निर्धाराने म्हणाला की लवकरच सगळं उघड होईल आणि दोषींना तो सोडणार नाही. पण रायशाला अजून एक गोष्ट समजत नव्हती. तिने विचारले तिच्या आईला, शालिनी कुलकर्णींना बाबांच्या मृत्यूचं खरं समजल्यावर तिला थेट का नाही सांगितलं? आधी पूजा मामीला आणि मग अमनलाच का सांगितलं? अमान भुवया उंचावत म्हणाला, अगं मला सुद्धा. म्हणजे काय? माझ्याबद्दल तुझा नेमका काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या आईला माहीत होतं की मी तिची मदत करू शकतो आणि तुझं मन अधिक दुखावू नये म्हणून तिने तुला लगेच सांगितलं नाही. आणि वरून अमान वाक्य अर्ध्यातच थांबवतो.
आणि फक्त एक खट्याळ असू देतो. रायशा वैतागली. आणि वरून काय? सांग ना. पण अमान मात्र हसतच राहिला. रायशा चिडचिडत म्हणाली, हे मी विचारते आणि ते काहीतरी वेगळंच बोलतो आहे. अमान उठला आणि म्हणाला की तो अजून एक दिवस इथे थांबणार आहे. मग तो किराणा आणायला बाहेर गेला. रायशा ओढत राहिली पण तो ऐकून निघून गेला. थोड्या वेळाने अमान घरी परतला आणि मोठ्याने म्हणाला, रायशा, कुठे आहेस तू? घरभर शोधूनही ती सापडली नाही. ड्रॉइंग रूम, किचन, बेडरूम, बाल्कनी सगळीकडे शोधून तो चिंतेत पडला. मग त्याला घराच्या मागच्या बाजूला झुल्याचा आवाज ऐकू आला. तो जवळ गेला तर रायशा तिथे आनंदाने झोका घेत बसली होती. अमान नाराजीने हात छातीवर घालून म्हणाला, सिरियसली? मी तुला संपूर्ण घरात शोधतोय आणि तू इथे झुला झुलतेस? रायशा दचकली. झोका थांबवताना तोल गेला पण अमानने तिला वेडीच पकडलं. तिने त्याच्या हातातून स्वतःला झटकून घेतलं आणि एक शब्द न बोलता घरात निघून गेली. अमान अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिला. मी काय केलं? मी तर मदतच केली. मग अशी का वागली ती? तो स्वतःशीच म्हणाला. तो तिच्या मागून घरात गेला आणि म्हणाला, रायशा ये ना, बघ मी सी फूड आणलंय, चल जेवूया. त्याने वाढायला सुरुवात केली पण ती तशीच सोफ्यावर बसलेली, न बोलता न हलता. गोंधळून तो तिच्या शेजारी बसला. रायशा, काय झालं? का नाही बोलत आहेस? मी काही चुकीचं केलं का? रायशा मात्र गप्पच राहिली, चेहरा दुसऱ्या बाजूला वळवून. रायशा कुलकर्णी रागाने फुगलेल्या लहान मुलीसारखी मान हलवत बसली होती. अमान हळूच जवळ येत म्हणाला, मी काय केलं ते सांग ना, मी दुरुस्त करतो. रागावू नकोस. रायशा थरथरत्या आवाजात म्हणाली, तू तुझं वचन तोडलंस. अमान चकित झाला. वचन? कोणतं वचन? रायशा अधिकच चिडली. अरे वा, आता तुला तुझं वचनही आठवत नाही? तू म्हटलं होतंस की तू मला सगळं सांगणार, पण तू नाही सांगितलं. अमानला अचानक लक्षात आलं ती कशाबद्दल बोलत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच खट्याळ असू आलं. रायशा भडकली. बघ, अजूनही मूर्खासारखं हसतो आहेस. अमान शांतपणे म्हणाला, ठीक आहे, आधी जेवूया मग सांगतो, नाहीतर पदार्थ थंड होतील. पण रायशा हट्टी आवाजात म्हणाली, नाही, आधी मला जाणून घ्यायचं आहे. अमान हसत म्हणाला, ठीक आहे, मग जेवत जेवत बोलूया. रायशा मान डोलावून म्हणाली, हां ठीक आहे. दोघेही जेवणाच्या टेबलाजवळ बसले. रायशाने टेबलाकडे पाहत विचारलं, अमान, हे तेच रेस्टॉरंटचं जेवण आहे ना? आपल्या लग्नाच्या आधीच्या दिवशी ध्रुव आणि माझ्या मैत्रिणीसोबत इथेच खाल्लं होतं आपण? हे बोलताच रायशाच्या चेहऱ्यावर अचानक दुःख उमटलं. अमान लगेच म्हणाला, हो मला आठवलं, तुला ते पदार्थ खूप आवडले होते म्हणूनच आणले. पण तू अचानक उदास का झालीस? खुश नाही आहेस? आवडलं नाही का जेवण? रायशाचा आवाज कोमल झाला. आवडलंय, पण माझ्या मैत्रिणींना, आईला, त्या दिवशीनंतर मी एकदाही कॉल केला नाही. मी खूप वाईट मुलगी आहे, वाईट मैत्रीण. अमान तिच्याजवळ बसत म्हणाला, नाही रे, त्यांना माहिती आहे तू किती छान आहेस. ते तुला इतकं चांगलं ओळखतात, समजून घेतात. असं काहीही विचार करू नकोस. रायशा निर्धाराने म्हणाली, आज रात्री मी सगळ्यांना फोन करेन. अमान हसला. ठीक आहे. थोडा वेळ शांतता पसरली आणि मग रायशाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. आता सांगते कारण, जे तू पूर्ण केलं नव्हतंस. अमानने असं डोकं हलवलं. अजून विसरली नाहीस? रायशा ठाम आवाजात म्हणाली, नाही. अमान हसत म्हणाला की शालिनी कुलकर्णींना तो रायशापेक्षा जास्त पसंत करतो आणि कदाचित म्हणूनच त्यांनी असा विचार केला असेल की माझा गॉडसन हाच प्रसंग आहे. त्याची इच्छा पूर्ण करायची, रायशाशी लग्न करण्याची. हे ऐकताच रायशाने कपाळावर आठ्या आणल्या. ते अविश्वासाने विचारते, आईचा गॉडसन? म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायची इच्छा होती? अमान शांतपणे म्हणाला, हां होती. रायशा थक्क होऊन म्हणाली, का आणि कधीपासून? अमान थोडं संकोचून म्हणाला, गोष्ट लांब आहे आणि सांगितली तर तू मला विकृत समजशील कदाचित. रायशाने लगेच उत्तर दिलं, नाही, मी काही असं विचारणार नाही. मला जाणून घ्यायचं आहे. अमान तिच्याकडे पाहत म्हणाला, मी तेव्हा 9 वर्षांचा होतो आणि तू फक्त 1 वर्षांची. रायशाच्या डोळ्यांनी अक्षरशः गोल फिरले. अमानने हताश असत म्हटलं, बघ मला माहिती होतं तू मला जज करशील. रायशा ताबडतोब म्हणाली, नाही नाही, जज नाही करत, फक्त आश्चर्य वाटलं. 9 वर्षांचा मुलगा फक्त 1 वर्षाच्या मुलीला पाहून लग्न करायची इच्छा कशी बाळगू शकतो? अमान शांत स्वरात म्हणाला, कारण तू खास होतीस. हे ऐकताच रायशाच्या चेहऱ्यावर हलकंसं लाजरस स्मित उमटलं. अमान पुढं म्हणाला, तू खूप खास होतीस. तू आल्यावर सगळ्यांच्या आयुष्यात आनंद आला. रायशा गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. अमान शांतपणे सांगू लागला, तुझ्या जन्माच्या 1 वर्ष आधी माझ्या आईने एका मुलाला जन्म दिला होता, माझा लहान भाऊ.
मी त्याला प्रेम करायचो, सांभाळायचो, सगळं वचन दिलं होतं. पण तो जगलाच नाही. जन्मानंतर 2 दिवसांनीच गेला. आई कोलमडली. तिला विश्वासच बसत नव्हता. तिला वाटायचं माझा भाऊ जिवंत आहे. ती वेड्यासारखी वागू लागली. ती खूप दुःखी होती आणि मी मी तिचं ते दुखणं बघून तुटत होतो. रायशा शांतपणे ऐकत होती. मग एके दिवशी शालिनी मावशीने, तुझ्या आईने जाहीर केलं की त्या गर्भवती आहेत. तुझे आईवडील शालिनी मावशी आणि आशिष काका खूप वर्ष प्रयत्न करत होते, पण काहीच होत नव्हतं. ते दोघे पालक होण्याची आशा गमावले होते. पण मग तू आलीस आमच्या आयुष्यात देवदूतासारखी, आणि तुझ्यासोबत माझ्या आईचं आयुष्य परत सामान्य व्हायला लागलं. तिच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य मी वर्षभरात पहिल्यांदा पाहिलं ते होतं जेव्हा तिने तुला पहिल्यांदा हातात घेतलं. अमानच्या चेहऱ्यावर त्या आठवणीतलं खरं स्मित उमटलं. ते स्मित पाहून रायशाही नकळत हसली. अमान पुढे बोलत राहिला. एकदा मी मस्करीत म्हटलं होतं, मला रायशाला कायम माझ्या घरी ठेवायचं आहे. तेव्हा तुझ्या वडिलांनी, आशिष कुलकर्णींनी हसून सांगितलं होतं, तसं करायचं असेल तर मोठं झाल्यावर रायशाशी लग्न कर. आणि तेच कारण. म्हणून एवढ्या लहान वयापासून ही इच्छा माझ्या मनात आली. रायशा चकित झाली. पण मग तू कधी काही केलंच नाही. कधी मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न नाही, कधी मैत्री करण्याचा नाही. तू तर नेहमी थंडपणे वागत होतास. जर तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं होतं तर तू आधी काहीच प्रयत्न का केला नाहीस? हे सगळं घडलं नसतं तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं. मग तू प्रयत्नच केला नाहीस. अमानचा चेहरा अचानक गंभीर झाला. तो हळू आवाजात म्हणाला, कारण त्यानंतर सगळंच बदललं, त्या बाईमुळे. रायशाने डोळे अरुंद केले. अमान पुढं म्हणाला, ललिता, आकांक्षा आणि आकांक्षाचा मुलगा, ती आमच्या आयुष्यात आली. माझी आई पुन्हा कोसळली. तुला माहिती आहे ना, जर माझा लहान भाऊ जिवंत असता तर त्याचं वय अक्षतसारखंच असतं. माझ्या आईला त्याला पाहून हेच जाणवलं की ज्यावेळी ती आपल्या दुसऱ्या मुलाच्या मृत्यूवर शोक करत होती. अमानचं वाक्य तिथेच अडकलं. त्याचा आवाज तुटला. अमानच्या डोळ्यात जुनं दुःख आणि दडपलेला राग एकत्र चमकत होता. तो गंभीर आवाजात म्हणाला की त्याच्या आईच्या मृत्यूच्या वेळी तिचा नवरा मोहित खन्ना मात्र दुसऱ्या बाईसोबत झालेल्या आपल्या दुसऱ्या पुत्राच्या जन्माचा आनंद लुटत होता. तो म्हणाला की ते अपघात होतं, पण जर खरंच अपघात असता तर त्याने 2 वर्ष आपल्या मुलाला आमच्यापासून का लपवलं? मी त्याचा तिरस्कार करतो. त्याने माझ्या आईला सर्वात जास्त दुखावलं. हे ऐकून रायशाने हळूच अमानचा हात आपल्या तळहातात घेतला. त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यासमोर आता फक्त त्याच्या नजरेतील राग आणि द्वेष दिसत होता. अमान हळूहळू भूतकाळात हरवून म्हणू लागला, माझी आई खूप चांगली स्त्री होती. त्या बाईला, ललिताला, तिच्या मुलासकट आमच्या घरी आसरा दिला, कारण त्यांच्याकडे कुठे जाण्याची जागा नव्हती. आईने कधीच आकांक्षाचा द्वेष केला नाही. तो तेव्हा खूप लहान होता, म्हणूनच तिने त्यांना घरात राहू दिलं. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. पण मग एक दिवस ते घडलं. तो खोल श्वास घेत म्हणाला, कोणी म्हणतं आईने आत्महत्या केली, कोणी म्हणतं तो अपघात, पण मला खात्री आहे तो खून होता. पण माझ्याकडे पुरावा नव्हता. मी वडिलांना तपास करायला सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही. माझी आई, ती स्वतःला पेटवून घेईल एवढी कमजोर नव्हती, पण पुरावा नसल्यामुळे मला त्याला अपघात म्हणून स्वीकारावं लागलं. काही वेळ दोघांच्या मध्ये शांतता पसरली. रायशाला काय बोलावं हेच कळेना. अमान स्वतःकडे बोट दाखवत म्हणाला, ही जी माझ्या चेहऱ्यावरची खूण आहे ना, तेव्हा ताजी होती, खूप भयानक दिसत होती. तू तर मला पाहूनच घाबरायचीस. हे ऐकताच रायशाच्या मनात अपराधीपणा उसळला. ती हळूच म्हणाली, अमान. पण अमानने तिला थांबवलं. श्श, काही बोलू नकोस, अपराधी वाटून घेऊ नकोस, तू तेव्हा लहान होतीस. रायशा तरीही हळू आवाजात म्हणाली, पण मला वाईट वाटतं. अमान तिच्या हातावर स्वतःचा हात ठेवत म्हणाला, नाही, वाईट वाटून घेऊ नको, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? रायशा शांतपणे म्हणाली, हो, विचार. अमानचा आवाज थरथरला. जणू उत्तर ऐकण्याचीही भीती वाटत होती. तू माझ्यावर प्रेम करतेस ना? क्षणाचाही विलंब न करता रायशाने त्याला जोरात मिठी मारली. ती म्हणाली, नक्की करते, खूप प्रेम करते मिस्टर अमान खन्ना, माझा अक्रू. अमानने तिच्या ओठांवर हलकं चुंबन दिलं. मीही तुला खूप प्रेम करतो रायशा, आणि आज वचन देतो, आशिष काकांचा खून करणाऱ्याला मी सोडणार नाही. मी त्यांना शोधून काढेन. रायशा निर्धाराने म्हणाली, मला तुझ्यावर विश्वास आहे. अमानने रायशाला आपल्या मिठीत अजून घट्ट ओढलं. जणू तिला कधीही सोडणार नाही असा इरादा त्याच्या प्रत्येक स्पर्शातून जाणवत होता. थोड्या वेळाने रायशाने त्याच्या छातीवर चेहरा टेकवत म्हटलं, अमान, हां, आपण उद्या परत जाऊया का? मला ताराशी काही प्रश्न विचारायचे आहेत. आईला आणि माझ्या मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटायचं आहे. त्यांच्याशी नीट बोलायचं आहे. अमानने शांतपणे उत्तर दिलं, ठीक आहे,
जसं तुला हवं तसं. थँक्यू. आह. एवढ्यात अमानने तिला अचानक उचललं, बायकोला उचलताच तसं, आणि खोलीकडे चालू लागला. तो हलक्या खोल आवाजात म्हणाला, मग इथली आपली शेवटची रात्र वाया घालवू नकोस. त्या पौर्णिमेच्या रात्री संपूर्ण घर समुद्राच्या लाटांच्या आवाजाने भरलं होतं आणि त्या लाटांमध्ये विरून जात होते त्यांच्या प्रेमाच्या उत्कट श्वासांचे स्वर. गोव्यातून परत येऊन 2 आठवडे झाले होते, तरीही रायशाला ताराशी बोलण्याची संधी मिळाली नव्हती. तारा आणि आकाश काही व्यावसायिक कामासाठी बाहेर गेले होते. मात्र तिने कृतिका आणि आई शालिनी कुलकर्णीशी बोलून घेतले होते. त्यांच्या मनातील गैरसमज दूर झाल्यामुळे आता सर्व काही पूर्वीसारखे नीट होते. निकिता लंडनला परत गेली असल्याने तिची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती, पण ती सुद्धा आनंदी होती की रायशा आता कृतिकावर रागावलेली नाही. सगळ्यांचा प्रेमभाव तिला जाणवत होता. आता तिच्या मनात एकच इच्छा होती, तिचे वडील आशिष कुलकर्णी यांच्या खुनामागचा गुन्हेगार लवकरात लवकर पकडला जावा. ती मनाशीच प्रार्थना करत होती की हा एखादा गैरसमज असेल आणि तिचे मामा किंवा आजोबा म्हणजेच राजेंद्र जोशी, विशाल जोशी किंवा राकेश जोशी यांचा यात काही संबंध नसेल. त्या शक्यतेचा विचार जरी केला तरी तिच्या मनात एक भारी वेदना उठत होती. जर ते खरे ठरले तर ती कसे सांभाळणार हेच तिला समजत नव्हते. दरम्यान अमान दिवसेंदिवस अधिकच रोमॅन्टिक बनत होता. रोज सकाळी तो तिच्या उठण्याआधी उठून तिला बेडवर नाश्ता देत असे. त्याच्यासोबतचे लग्न हे तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक असल्याचे ती मनोमन मान्य करत होती. एका सकाळी अमानने तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या स्मिताचे कारण विचारले. रायशाने डोके हलवत काहीच नसल्याचे सांगितले. मग ती अचानक म्हणाली, अमान, आकाश आणि तारा कधी परत येणार आहेत? काही माहिती आहे का? अमानने तिला विचारले. का विचारतेस? रायशा लगेच म्हणाली. तर रायशा पुढे काय म्हणाली हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.